महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती है बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर के करीब अंबरनाथ के प्राचीन शिव मंदिर परिसर में 140 करोड़ रुपए खर्च करके सुशोभीकरण प्रोजेक्ट किया जा रहा है। इसमें काशी विश्वनाथ कॉरिडोर की तरह भव्य प्रवेश द्वार, भव्य घाट, नंदी शिल्प, प्रदर्शन केंद्र, भक्ति निवास, संरक्षण दीवार आदि कार्य किए जाएंगे। इनमें घाट का कार्य आखिरी पड़ाव में है। इस कार्य पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने समाधान व्यक्त किया। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने अंबरनाथ शहर में शुरू विकास कार्यों का निरीक्षण कर जानकारी ली। इसमें लोकल बोर्ड स्कूल, नाट्यगृह, इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व शिव मंदिर विकास प्रकल्प शामिल हैं। इस दौरे में डॉक्टर श्रीकांत शिंदे के साथ अंबरनाथ के प्राचीन शिव मंदिर के विजय पाटील, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद थे। आपण तिथे उभा आहात, हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत। हा 8-9 एकरचा परिसर, आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे त्या अगोदर नदी होती कधी काळी, ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम, नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय। तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो, त्याची आज पाहणी केली। तर काशीच्या कॉरिडॉरवरती आपण हे अंबरनाथचं शिवमंदिर कॉरिडॉर बनवतोय। इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली। ती व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय। तर त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच ठिकाणी आपण करू शकतो। त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत। त्याचबरोबर एका शाळेचा आम्ही पाहणी केली। मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यगृह हे देखील 1 मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर कलाकार आहेत, ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यगृह अंबरनाथला मिळालं पाहिजे। ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे। ते नाट्यगृह 1 मे रोजी जे आहे, मला वाटतं त्याचं उद्घाटन होईल, लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।